मी ॲडव्होकेट विलास भोसले. एकंदरीत मागच्या 1 महिन्यापासून महाराष्ट्राच्या एकूण राजकीय जीवनामध्ये जे एक वादळ उठलेले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आणि वाल्मिक कराड आणि एकूणच या गँगचे जे काही हे नवीन-नवीन उद्योग समोर येत आहेत, ते आपण रोज मीडियामध्ये पाहत आहोत. पण आज एक अनपेक्षित अशी घटना घडली. सर्वांना एक तो आश्चर्याचा धक्का होता. कारण जो भगवानगड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक सर्व जाती धर्माचे लोक ज्या भगवानगडाला मानतात, त्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री, ज्यांना न्यायाचार्य अशी पदवी दिलेली आहे, त्या नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षरित्या मंत्री धनंजय मुंडे व त्या गुन्हेगारांचं, संतोष देशमुख यांच्या आरोपींचं समर्थन केलेलं आहे. अप्रत्यक्षरित्या समर्थन केलेलं आहे. खरं तर संत, महंत, वारकरी संप्रदाय हा वैष्णव धर्म मानणारा हा संप्रदाय हा कधीही कुठल्या जाती धर्माचा असू शकत नाही. पण महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की आज स्वतः न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रीजींनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अतिशय खेदजनक आहे आणि महाराष्ट्राच्या समाजमानाला त्रासदायक अशी ही गोष्ट आहे. तर ठीक आहे, त्यांची जी काही त्याच्या पाठीमागची भूमिका होती, काल रात्री मंत्री धनंजय मुंडे त्यांना भेटले. त्यानंतर त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलं. त्यांचा काय हेतू आहे तो त्यांनाच माहीत. पण कुठेतरी अशा प्रकारे वक्तव्य करून या गुन्हेगारांना जातीच्या पाठीशी घालण्याचं, जातीच्या आड घालण्याचं अशा प्रकारचं काम हे शास्त्रीजी करतायत का, हा प्रश्न आता नव्याने विचारला जात आहे. कारण शेवटी ते जे गुन्हेगार होते ते काय साधू संत नव्हते. 5ही जे काही 6 आरोपी आहेत संतोष देशमुख यांची हत्या करणारे, त्यांचं गुन्हेगारी पार्श्वभूमी जर पाहिली तर प्रत्येकावरती 8-8, 9-9 गुन्हे दाखल आहेत. स्वतः वाल्मिक कराडचे काय उद्योग आहेत हे सर्वांनी, आता मला वाटतं मीडियाने सर्वांनी समोर आणलेलं आहे. वाल्मिक कराड कुठल्या पद्धतीनं काम करायचा, आजकाल पोलिसांसोबत त्याच्या बोललेल्या क्लिपसुद्धा बाहेर येत आहेत. तो कशा पद्धतीने, कोणत्या आविर्भावामध्ये बोलायचा आणि त्या वाल्मिक कराडला आश्रय देणारे कोण आहेत? तर हे धनंजय मुंडे आहेत. आता हे स्वतः धनंजय मुंडेंनी देखील अनेक वेळा कबूल केले. वाल्मिक कराड त्यांनी बोलून दाखवले की वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेतच, त्यात नाकारण्यासारखं काय. आणि एकंदरीत असं असताना अशा धनंजय मुंडेंना वेगवेगळ्या घोटाळ्यामध्ये त्यांच्यावरती आरोप झाले. पीक विमा घोटाळ्यामध्ये झाले, ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या केसमध्ये त्यांच्यावरती आरोप झाले. अंजली दमन यांनी ते पुरावे अजित पवारांकडे दिले, उपमुख्यमंत्र्यांकडे. त्याच्यानंतर हार्वेस्टरच्या त्या याच्यामध्ये घोटाळ्यामध्ये त्यांच्यावरती आरोप झाले. सुरेश धस रोज नवीन नवीन काही ना काही त्यांच्यावरती आरोप करताना अशा व्यक्तीला समर्थन देताना कुठंतरी धर्मसत्तेचा उपयोग, जी गादी भगवानगडाची गादी एक धर्मसत्ता आहे, त्याचा उपयोग धनंजय मुंडेंचे कारनामे झाकण्याकरता जर हे शास्त्रीजी करत असतील तर हे अतिशय दुर्दैवी असं म्हणावं लागेल. आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सर्वजण या गोष्टीचा आज आपण पाहतोय निषेध करताना दिसत आहेत. तर अशा पद्धतीनं होणं हे अतिशय दुर्दैवी. तुर्तास आपण इथंच थांबू. धन्यवाद.